इन्व्हाइट करेंगे जिन्होंने खुद में बदलाव किया। तुम्ही म्हणता सकाळपासून स्वतःच बदल केला, यांनी स्वतःच, ज्योति मैडम ने स्वतः बदल किया। अरे हाँ, यही तो होता है। अगर हम खुद में बदलाव नहीं करेंगे ना, तो दूसरे हम पर भरोसा नहीं रखेंगे। सो हमें खुद को बदलना है। हम ही मोटे से होके घूम रहे इधर उधर, हमारा पेट बड़ा हुआ है और हम इधर उधर जा रहे हो, हमको बोल रहे वजन कम करो, वजन कम करो। वो कर रहे, खुद का तो करो, फिर बाद में हमको बताओ। यही तो उन्होंने किया है, ज्योति मैम ने वही किया, और जो पोस्ट प्राइम टाइम लीडर है उन्होंने भी यही किया, खुद में बदलाव किया और वो दूसरों को ठाम के बताते कि मैंने किया, आपका हो सकता है। ऐसे पर्सनली हम प्राइम टाइम सुनने वाले। सो क्लैपिंग के साथ हमें उन्हें इनवाइट करने वाले। प्लीज हेल्प अस वेलकम इंटरनेशनल वेलनेस कोच, ग्रेट लीडर उज्ज्वला गव्हाणे मैडम। यस, वेलकम मैडम। येस, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कसा वाटला आजचा वर्कआउट? एकदम सुपर डुपर वर्कआउट केलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या ग्रेट मेंटॉर ज्योति मॅडम यांनी छान असं आपला 20% रोल करून घेतलेला आहे. छान घामाची आंघोळ केलेली आहे. मला सुद्धा राहवलं नाही, मी सुद्धा आज वर्कआउट छान करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे माझं अमेझिंग असं फ्यूल मी तयार करून घेतलेलं आहे, ज्याच्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या आरोग्यामध्ये आणि माझ्या घरामध्ये आनंद आलेला आहे. सर्वांनी आपापलं फ्यूलचा फ्लेवर सांगायचा आहे. खूप छान असे अमेझिंग टेस्ट आहे. मी माझा कुल्फी फ्लेवर घेतलेला आहे. येस, सर्वांनी छान छान फ्लेवर घेतलेले आहेत आणि वेगवेगळे फ्लेवर आहेत, परंतु त्याच्यामध्ये जे घटक आहेत ते सर्व मात्र एकच आहेत, जे की आपल्या सर्वांसाठी चांगले आहेत आणि सर्वांच्या शरीरासाठी सुद्धा छान आहेत. त्याच पद्धतीनं आज आपण सर्वांची काळजी तर घेतोच. आपल्या घरात सुद्धा सर्वांच्या घरामध्ये आपण म्हणतो की आपलं घर गोकुळ झालं पाहिजे. आणि या गोकुळ कधी होतं? जेव्हा आपल्या घरामध्ये लहान मुलं येत असतं आणि जेव्हा त्या मुलाची छानपैकी काळजी घेतली जाते आणि छान वाढ होत असते, तेव्हाच आपण आपल्या घरामधलं सुद्धा आनंद किंवा वातावरण आनंदी ठेवू शकतो. आज एकादशी आहे आणि आजपासूनच दिवाळीला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बऱ्याच घरांमध्ये फराळाचा पण बेत झालेला आहे आणि त्याबरोबरच स्वतःची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. स्वतःबरोबर इतरांची म्हणजेच आपल्या मुलांची सुद्धा काळजी आपण घ्यायची आहे. पहा, आज मी लहान मुलांबद्दल छान अशी माहिती आणि चर्चा करणार आहोत. छान 0 ते 6 वयोगटातील बालकांना आपण लहान मुले म्हणतो, म्हणजे बालक म्हणतो. 0 ते 6 वयोगटातील जी लहान मुलं असतात त्यांना आपण बालक म्हणतो. आणि बघा, पहिल्यापासून म्हणजे आपल्या पूर्वीपासून जे कश्यप संहिता हा आयुर्वेदातील ग्रंथ आहे आणि यामध्ये बालकांच्या आरोग्याविषयीची माहिती सांगितलेली आहे. म्हणजे बघा, पूर्वीपासून अगदी उत्पत्तीपासून तेव्हापासून सुद्धा लहान मुलांची किंवा बालकांची कशी काळजी घ्यायची याच्याबद्दल सुद्धा लिखित ठेवलेली आहे माहिती. आता बालसंगोपन म्हणजे काय? तर बघा, पूर्वीच्या काळामध्ये 7 पिढ्या विठ्ठलाची भक्ती करून झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला आणि 42 पिढ्या विष्णूंची भक्ती केल्यानंतर श्रीकृष्णांचा जन्म झाला. म्हणजे आपलं सुद्धा किती आपण पुण्य करून आलेलो आहोत किंवा किती भाग्यवान आहोत आपण की आपल्या घरामध्ये, सर्वांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत. म्हणजेच इतका पुण्यानंतर आपल्याला मानवाचा जन्म मिळतो. तर याबद्दल आपण नक्कीच त्यांची तर काळजी घेतलीच पाहिजे. जे की आपलं भविष्य असतं, जे की आपलं हृदय असतं, काळीज असतं म्हणतो आपण. तर या मुलांची काळजी बघा, बीज संस्कारापासूनच लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. मुलांचा आहार विहार म्हणजे आपण काळजी तरी काय घ्यायची? तर मुलांचा आहार विहार, विश्रांती, झोप आणि आरोग्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते सर्व आपण काळजी घेतली पाहिजे. बालकांच्या संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक हा तिन्ही प्रकारचा विकास झाला पाहिजे. आणि हा विकास जेव्हा होत नाही तेव्हा मी पुढे सांगणारच आहे काय काय समस्या उद्भवतात. त्यानंतर आहे वाढीकरिता त्यांच्या सर्व गरजा आपण भागवणे गरजेचे आहे. आपण आता काय करत आहोत की आपल्या घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये 1 किंवा 2 मुलं आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे आपण वागत आहोत, परंतु ते चुकीचं आहे की बरोबर आहे याचा सुद्धा आपण उहापोह करणार आहोत. यानंतर निरोगी व आनंदी पालक म्हणजे
कुठल्या घरामध्ये आपण छान निरोगी सुदृढ बालक जन्मू शकतो? तर निरोगी आणि आनंदी पालक असेल तर जन्मतःच मूल सुदृढ असू शकतं. म्हणजे जन्माच्या वेळेला जी अवस्था आपल्या आईवडिलांची असते किंवा पालकांची असते त्याप्रमाणे आपल्या बाळाचा जन्म होत असतो, त्याचं आरोग्य असतं आणि त्याला पुढे जन्मल्यानंतर चौरस आहार व स्वच्छ निरोगी वातावरण, स्वच्छ आणि निरोगी वातावरण सुद्धा गरजेचं असतं. प्रेम, आपुलकी, त्याचबरोबर सुरक्षितता, सवंगडी, त्याचबरोबर आपली ओळख, शिक्षणाच्या संधी इत्यादी गोष्टीसुद्धा त्या बालकासाठी, त्याच्या वाढीसाठी निरोगी आणि आनंदीदायी वातावरण त्याला निर्माण झालं पाहिजे किंवा असलं पाहिजे. या सर्वांसाठी आपण म्हणजे पालक तर प्रयत्न करतात, परंतु सरकारने सुद्धा, भारत सरकारने सुद्धा 1974 मध्ये राष्ट्रीय बालक शैक्षणिक धोरण किंवा राष्ट्रीय बालक धोरण स्वीकारलं होतं व विविध उपक्रम राबवले होते. यामध्ये होतं सुदृढ माता व पालक. बघा, आपली माता जर ती जी जन्म देणार आहे बाळाला, ती जर माता सुदृढ नसेल, व्यवस्थित तिचं जर आरोग्य नसेल तर बालकसुद्धा सुदृढ बनत नाही. त्यासाठी सुदृढ माता व बालक लसीकरण मोहीम असेल, पोलिओ निवारण असेल, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध असेल किंवा बालकांचे शोषण असेल किंवा बालकामगाराचं हे असेल, तर ह्या सगळ्या धोरणामध्ये भारत सरकारने सुद्धा आपलं नियोजन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे उपक्रम चालू आहेत. त्यानंतर आपल्या घरामध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरी, ऑफिस, व्यवसाय सर्व सांभाळून आपण मुलांचे संगोपन करत असतो आणि हा आत्ताच्या काळामध्ये खूप गहन असा प्रश्न निर्माण झालेला आहे की त्यांचं संगोपन नेमकं करायचं कसं. पालकसुद्धा आत्ताचे नवीन जे पालक, नवीन पिढी आहे, त्यांनासुद्धा मोठा प्रश्न आहे की मुलांना हँडल कसं केलं पाहिजे, कशा पद्धतीनं त्यांची वाढ विकास झाला पाहिजे किंवा सकस पोषक असं कसं घटक त्याला मिळाले पाहिजेत, वातावरण कसं मिळालं पाहिजे, हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यावर नक्कीच आज आपण उपाय शोधणार आहोत. बघा, वयाच्या आपल्या घरामध्ये जी मुलं असतात, लहान मुलं जन्मापासून 0 वयोगटापासून ते 9 वर्ष वयोगटाच्या मुलांपर्यंत आपण त्यांना चांगल्या सवयी लावू शकतो. चांगल्या सवयी म्हणजे त्यांना आवश्यक म्हणजे जे समाजोपयोगी असतात, जे आपल्या कुटुंबासाठी आरोग्यदायी असतात किंवा त्याच्या वाढीसाठी, त्याच्या निकोप वाढीसाठी सुद्धा आवश्यक असतात, त्या सवयी आपण 9 वर्षापर्यंतच लावल्या पाहिजे, जेणेकरून ते मूल आपलं आपण जे सांगू ते सर्व ऐकत असतं. म्हणजे त्या काळातच योग्य संस्कार करणं गरजेचं आहे. मी तर पाहिलं की 0 म्हणजे आपण गर्भावस्थेपासूनच आपण बालसंस्कार वगैरे करत असतो. गर्भसंस्कारापासून ही सुरुवात होत असते आणि जे मुलांच्या वाढीचे वेगवेगळे टप्पे असतात, त्या टप्प्यांमध्ये सुद्धा आपल्या घरातील कौटुंबिक वातावरण असेल, शैक्षणिक वातावरण असेल, सामाजिक वातावरण असेल, या सर्वांचा परिणाम या आरोग्यावरती किंवा बालकांच्या निकोप संगोपनावरती होत असतो. आता नेमक्या समस्या बालकांच्या बाबतीत कोणत्या असतात किंवा कोणते येतात, तर कुपोषण म्हणजेच काय, व्यवस्थित पोषण न होणं, म्हणजेच व्यवस्थित आहार न मिळणं. योग्य आहार जो आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतो, तो आहार योग्य न मिळाल्यामुळे त्या बालकांचं कुपोषण होत असतं, म्हणजे व्यवस्थित वाढ होत नाही. आणि चौरस आहार न मिळाल्यामुळे ह्या पद्धतीचं कुपोषण मुलांचं होत असतं. दुसरा विषय आहे लठ्ठपणा. आता आपले म्हणजे मी आता माझ्या लहानपणीचं जे बालपण होतं त्यावेळेस आम्ही सवंगड्यांमध्ये खेळायचो, बहीण भावांमध्ये खेळायचो, मस्ती घालायचो, धिंगाणा, सर्व प्रकारचे खेळ खेळायचो. लगोऱ्या असतील, सूरपारंब्या असतील, सर्व प्रकारचे खेळ खेळलो. परंतु आजच्या मुलांना ते खेळ ओळखसुद्धा नाही. म्हणजे ती आपण पालकांची जबाबदारी आहे की त्या खेळांची, त्या वेगवेगळ्या मैदानी खेळांची ओळख करून देणं. आजकाल शाळेमध्ये सुद्धा स्पर्धेच्या नावाखाली खेळ घेतले जात नाही किंवा घेतले तरी तात्पुरत्या प्रकारचे असतात. जे आपण लहानपणी जेव्हा खेळलो किंवा जे खेळ खेळले जायचे, अगदी 10वी होईपर्यंत अक्षरशः सर्व खेळ खेळलेले आहेत. मी तर सर्व खेळ खेळलेले आहेत. कबड्डीपटू असेल मी होते किंवा रनिंग असेल, ॲथलेटिक्स असेल, सर्व बाबतीतले सर्व खेळ आपण खेळलेलो आहोत, सर्वच जण खेळलेलो आहोत. आणि आज आपल्या मुलांना मात्र ते वातावरण आपण देऊ शकत नाही, कारण आज आपण म्हणतो की स्पर्धा आहे. लठ्ठपणा कशामुळे येतो, तर बैठी जीवनशैली किंवा बैठे खेळ, आपण मोबाईल किंवा व्हिडिओ गेम, कारण लहान मुलांना आपण बाहेर पडू देत नाही, कारण आजचं सामाजिक वातावरण व्यवस्थित नाही असं आपण म्हणतो. परंतु आपण जर त्यांच्यासोबत जर खेळ खेळलो, स्वतः जर त्यांच्यासोबत वेळ घालवला, त्यामुळे त्यांना जी सुरक्षितता आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे किंवा जे त्यांच्या शारीरिक वाढीसाठी जे निकोप वातावरण आहे किंवा खेळ आहेत, त्या शारीरिक हालचालीसुद्धा आपण त्यांच्यासोबत करून घेऊ शकतो.
त्यानंतर नैराश्य. आता हे नैराश्य येतं कधी, तर जेव्हा आपल्या कौटुंबिक वातावरण विस्कळीत झालेलं असतं किंवा कौटुंबिक कलह असतील, सामाजिक कलह असतील, किंवा त्या बालकाच्या लहान वयातच त्याला जर एखादा धक्कादायक प्रसंग त्याच्या बाबतीत घडलेला असेल, तर नक्कीच त्याच्यामध्ये आपण हे करू शकतो. म्हणजे त्यामुळं त्याला नैराश्य येऊ शकतं किंवा त्याच्या आरोग्याच्या समस्यासुद्धा उद्भवू शकतात. यामुळं त्याला नैराश्य येऊ शकतं आणि ते मूल त्याच्याशी जर आपण भावनिक ओलावा जर नाही ठेवला किंवा संभाषण नाही ठेवलं, तर त्याच्यामुळं काय होतं की त्याला नैराश्य येऊ शकतं आणि ते मूल विचार करत 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 एक दिवस आत्महत्या केल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच त्या आपल्या लहान मुलांशी, जे लहान मुलं म्हणजे आपण 14 वर्ष वयोगटापर्यंतच्या लहान मुलांचा विचार करूयात, की जी मुलं आपल्याला व्यवस्थित सगळं सांगितलं पाहिजे किंवा पालकांशी सुसंवाद झाला पाहिजे, सुसंवाद. त्याच्यासाठी आपण एकत्रित जेवलं पाहिजे, एकत्रित राहिलं पाहिजे, एकत्रित खेळलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण कधी करू शकतो, तर घरातलं निकोप आणि कौटुंबिक वातावरण आनंददायी सुंदर असलं तरच. त्यानंतर खेळाचा अभाव तर सांगितला. त्यानंतर एकटेपणा, असुरक्षितता. म्हणजे बघा, एकटेपणा केव्हा येतो आपल्या घरामध्ये, आपण एकटेच घरामध्ये जर आपल्याला कोंडून ठेवलं तर आपली अवस्था काय होईल, त्याप्रमाणे आपण त्या मुलांना वाढवत आहोत. म्हणजेच आपण कामानिमित्त, नोकरीनिमित्त बाहेर पडतो आणि मुलांना अक्षरशः, मी सुद्धा माझ्या लहान मुलांना जेव्हा परिस्थिती नव्हती त्यामुळं वेगवेगळे व्यवसाय, वेगवेगळा प्रकार करावा लागला आणि त्यावेळेस सुद्धा मी घरामध्ये दोन्हीही माझ्या मुलीला आणि मुलाला घरात कोंडून अक्षरशः कुलूप लावून मी बाहेर जायचे. आणि पैशासाठी, म्हणजे आपण आपलं पोट भरण्यासाठी वेगवेगळे उद्योग करत असतो आणि त्यासाठी आपण हे सगळे त्याग करत असतो, परंतु त्या त्यागाचा परिणाम वेगवेगळा होऊ शकतो. परंतु जर आपण घरी आल्यानंतर जर त्यांच्याशी निकोप सुसंवाद साधला, तर नक्कीच आपल्याला या गोष्टीपासून दूर राहता येईल. त्यानंतर मुलांच्या झोपण्या आणि उठण्याच्या वेळा. आपणच बघा, आपल्या लहानपणी माझ्या लहानपणी तर आम्ही 5 वाजता उठायचो आणि संध्याकाळी 8 वाजता सगळेजण झोपलेलं असायचं, असं वातावरण असायचं. परंतु आजकाल 12 वाजले, 1 वाजले तरी असं वाटत नाही की रात्र झाली आहे म्हणून. आणि मग आपणच झोपत नाही, त्यामुळे आपली मुलं सुद्धा झोपत नाहीत आणि त्यांची जी 8 ते 14 तासांची झोप व्हायला पाहिजे, ती व्यवस्थित न झाल्यामुळं त्यांच्या आरोग्यामध्ये बदल झालेला असतो. त्यांच्यासुद्धा हार्मोन्स चेंज होतात आणि या हार्मोन्स चेंजमुळं आज आपण मुंबईचं जे सर्वे केलेलं आहे, त्या सर्वेमध्ये सुद्धा आढळलेलं आहे की 7 ते 14 वर्ष वयोगटातील जवळजवळ 40 ते 45% मुलांना BP आणि डायबेटीस झालेला आहे. तर ही खूप गंभीर गोष्ट आहे. शासनाने सुद्धा या बाबतीत पाऊल उचललेलं आहे आणि आपण सुद्धा आपल्या घरामधल्या मुलांकडे लक्ष देणं आज गरजेचं आहे. खरोखरच मी तर म्हणेन, आजच्या प्राईम टाईम नंतर अक्षरशः कोणाकोणाचे तर डोळे उघडणार आहेत. कारण की आपल्या घरामध्ये आपण लहान मुलं आहे, त्याला काय समजते, तुला काय समजत नाही असं आपण सोडून देतो. परंतु ते दुर्लक्ष करणं आपल्याच भविष्याची हानी आहे असं मी म्हणेन. यानंतर आहे बालमजुरी, फास्ट फूड, पॅकिंग फूड, व्यवस्थित म्हणजे संस्कार नसणं किंवा आपल्या घरामध्ये जे आपण दिवाबत्ती असेल किंवा संध्याकाळचं जे शुभंकरोती असेल, तर हे सुद्धा संस्कार आपल्या मुलांना दिले पाहिजेत. त्यानंतर आहे वेगवेगळ्या जे आपलं ग्रंथ आहेत, वेगवेगळे जे साहित्य आहे, त्याची सुद्धा ओळख करून देणं आपली जबाबदारी आहे आणि ही सर्व जबाबदारी नक्कीच आपण पार पाडणार आहोत. मी तर म्हणेन, आजच्या दिवाळीच्या संकल्पालाच आपण आपल्या लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याबद्दल आपण नक्कीच जागृत होणार आहोत. आता जे काय फास्ट फूड असेल, जंक फूड असेल किंवा बालमजुरी असेल, बालमजुरी का करावी लागते, तर एखाद्याच्या कौटुंबिक वातावरण असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल, ती जर बिकट असेल, तर त्या मुलाला नक्कीच आपण कामावरती पाठवत असतो किंवा आपण पाहतो की वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये वेगवेगळी लहान लहान मुलंसुद्धा आता दिवाळीच्या वेळेसुद्धा फटाक्यांच्या स्टॉलवरती वगैरे लहान मुलं आपल्याला दिसून येतात. तर आपण त्यांच्या पालकांची जागृती करणं, त्यांचं कान उघडणी करणं, म्हणजे त्यांना कमीत कमी सांगणं किंवा त्याची असुरक्षितता सांगणं हे सुद्धा गरजेचं आहे. पहा, आता वेगवेगळ्या बातम्या आपण पाहतो की या शाळेतून हा मुलगा गायब झाला, या भागातून हा मुलगा गायब झाला, अशा पद्धतीच्या केसेस सुद्धा येत असतात. त्याप्रमाणे आपण त्याची सुरक्षितता आपण किती पाहतो, आपण त्याच्याकडे किती लक्ष देतो, हे सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. लक्षणं कोणकोणती असतात, तर लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्यांची लक्षणं आहेत की चिडचिडेपणा असेल, नैराश्य असेल, व्हिडिओ गेममुळे ते नैराश्य आलेलं असतं, किंवा शरीराची वाढ खुंटणं, म्हणजे शरीर अगदी कृश असणं किंवा खूप लठ्ठ असणं, हे सुद्धा समस्या आहे. बालदमा आहे, अस्थमा आहे, वेगवेगळे आजार असतात
किंवा बुजरेपणा. पहा, आपण आपल्या घरामध्ये असं घरात जर नवीन माणूस आलं तर ते मूल आपलं दडत असतं, म्हणजे नाही का, लपण्याचा प्रयत्न करत असतं. कारण की त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी थोडासा तरी प्रसंग घडलेला असतो, जेणेकरून त्याच्या भावनिक किंवा मानसिक आघात पोचलेला असतो, शारीरिक आघात पोचलेला असतो, आणि ते मूल आपल्याला आपल्याजवळ स्पष्ट होत नाही किंवा आपल्याजवळ व्यक्त होत नाही. त्याच्यासाठी आपण निकोप पालक होणं गरजेचं आहे, त्यांच्यामध्ये निकोप सुसंवाद साधणं गरजेचं आहे. शिक्षणातील अप्रगती म्हणजे एखादा मूल जर शिक्षणामध्ये, शाळेमध्ये जर त्याच्या आवश्यकतेनुसार जर आवश्यक ज्या गोष्टी असतात, ज्या क्षमता असतात, त्या जर क्षमता पूर्ण करू शकत नसेल तर ते लहान मूल त्याची सुद्धा ते म्हणजे कुपोषित असल्याचं लक्षण आहे, म्हणजे त्याचं आरोग्य ढासळलेलं आहे. त्यानंतर रोगप्रतिकार शक्ती कमी होणं, म्हणजे थोडंसं वातावरण बदललं की आजारी पडणं, सर्दी होणं, सतत शिंका येणं, सतत आजारी पडणं किंवा भूक न लागणं किंवा व्हिडिओ गेमच्या, मोबाईलच्या आहारी जाणं. भरपूर मुलं लॉकडाऊनमध्ये मोबाईलच्या संपर्कात आली आणि मुलं मोबाईलच्या अगदी ॲडिक्ट झाली होती, जेणेकरून ते रात्रीचं सुद्धा, माझा मुलगा सुद्धा, मला अनुभव आहे की माझा मुलगा सुद्धा रात्रीच्या वेळेला असं चापचत यायचा आणि मोबाईल शोधून व्हिडिओ गेम खेळत बसायचा. म्हणजे खूप टेन्शन यायचं, आणि त्यापासून नंतर व्यवस्थित त्याला समजावून सांगितल्याच्या नंतर, मोबाईलचे धोके, दुष्परिणाम सांगितल्याच्या नंतर, डोळ्याचे, त्यामुळे होणारे डोळ्यावर, आपल्या आरोग्यावर, डोक्यावर जे परिणाम होणार आहेत ते सर्व सांगितलं. त्याला वेगवेगळे व्हिडिओ दाखवले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तो अमेझिंग बदल झाला. त्यानंतर आता पुन्हा व्यवस्थित अभ्यास वगैरे सर्व सुरू आहे. पहा, 2012मध्ये 12च्या सर्वेमध्ये, अमेरिकेमध्ये जो सर्वे झाला होता, त्यामध्ये एकूण मुलांच्या 18% म्हणजे जी काय मुलांची संख्या असते त्या मुलांच्या 18% जी मुलं आहेत, ती 18% 6 ते 12 वर्ष वयोगटातील मुलं आहेत, ती वयापेक्षा जास्त वजन त्यांचं आढळलं. म्हणजेच लठ्ठपणाकडे अमेरिका असेल, वेगवेगळे विकसित देश असतील, विकसनशील देश असतील, त्या देशांमध्ये सुद्धा ही समस्या आज आपल्याला दिसून येते. मग त्यावर उपाय तरी काय करायचा, तर सकस संतुलित आहार. त्यांचा जो चौरस आहार मी म्हटलं तर तो सकस संतुलित आहार, जो की आपण सकाळीच्या व्यायामानंतर, वर्कआउट नंतर छान असं सकस संतुलित आहार घेतो, आणि या आहाराबरोबरच आपण आपल्या मुलांचं सुद्धा जे फ्यूल आहे ते सुद्धा आपण आपल्या मुलांना देऊ शकतो. चौरस आहार, या चौरस आहार किंवा सकस संतुलित आहार घेतल्याचा परिणाम काय होतो, तर मुलाची वाढ नीट होते, त्याच्या मेंदूवर सकारात्मक असा परिणाम होतो, आणि त्याचाच परिणाम मुलांचं शिक्षण व्यवस्थित होतं. म्हणजे मुलांना जे येणाऱ्या समस्या आहेत की आजकाल लक्षात न राहणं किंवा लक्ष देण्याची क्षमता, म्हणजे एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन न राहणं, ह्या समस्या वेगवेगळ्या येत असतात. त्यानंतर संपूर्ण आहारामध्ये आपण कोणते घटक दिले पाहिजेत, तर खनिजे दिले पाहिजेत, जीवनसत्वे दिले पाहिजेत, विटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन. आता हे प्रोटीन वगैरे जर आपण एक्स्ट्राचं जर द्यायचं झालं तर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेणं गरजेचं आहे. आणि ज्यामुळे हे मेंदूचं पोषण होतं, आणि मेंदूचं पोषण झाल्यानंतर ताणतणावापासून सुद्धा त्या मुलाचं संरक्षण होत असतं, आणि ह्या संरक्षणासाठी आपण सुरक्षित असा आहार दिला पाहिजे. आज आपण वेगवेगळ्या बातम्या किंवा व्हिडिओ बघतो, पेस्टिसाईडचा भरपूर भडीमार केलेला असतो आणि ते अन्न आपण देत असतो. त्यामुळं आरोग्यामध्ये आपल्या तर बदल झालेलेच आहेत, वेगवेगळे आजार सुद्धा झालेले आहेत. आपल्या लहानपणी सुद्धा आपण कधी ऐकलं नव्हतं बीपी डायबिटीस, तर मी तर नव्हतं ऐकलं, परंतु आज प्रत्येक घरामध्ये जवळजवळ 20 ते 30% लोकांना आज बीपी डायबिटीस आहे. आणि ह्याचा परिणाम, या सगळ्यांचाच परिणाम आहे आहार आणि शारीरिक हालचाली कमी असणं. आता बघा, आपण लहान मुलांच्या शारीरिक हालचालीची चर्चा आपण केलेलीच आहे, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. शक्यतो आपल्या सकाळच्या कॉलवरती बरेचसे लहान मुलं असतात, परंतु बरेचसे झोपलेले असतात, तर त्या लहान मुलांना सुद्धा वर्कआउटसाठी घेतलं पाहिजे, जेणेकरून त्यांचा शारीरिक विकास व्यवस्थित होईल. त्यानंतर मैदानी खेळ आहे, दूध आहे, फायबर रिच आहार आहे. शाळेचा टिफिन जो आहे तो आपण फास्ट फूड वगैरे, बिस्किट वगैरे, काहीतरी मॅगी नूडल्स असं करून देतो, तर त्याऐवजी आपण सकस संतुलित आहार किंवा आपल्या जे घरातील फ्रूट असतील किंवा ताजी फळं असतील, पालेभाज्या असेल, दूध असेल, किंवा अंडी, फिश, मासे असतील किंवा मांस असेल, तर या सगळ्या गोष्टींचा समावेश आपण लहान मुलांच्या आहारामध्ये घेतला तर नक्कीच छान वाढ होऊ शकते, निकोप वाढ होऊ शकते. त्यानंतर स्वतः आदर्श पालक बनलं पाहिजे. आपण फक्त दुसऱ्यांना शिकवतो, दुसऱ्यांना शहाणं करून सोडत असतो, परंतु स्वतःच्या घरामध्ये आपण नेमकं काय करतो, आपण स्वतःचं सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि हे आत्मपरीक्षण आपण केव्हा करू, तर आपल्या घरातील जेव्हा मुलांचा सुदृढ विकास होत असतो, म्हणजेच त्याचा शैक्षणिक विकास झाला पाहिजे, सामाजिक विकास झाला पाहिजे,
आणि तो सगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येकच गोष्टीत पुढे जाऊ शकेल असं नाही. तर त्याच्याकडनं अपेक्षा खूप आपण त्याच्या वयोमानानुसार त्याच्या क्षमतेनुसार ते सगळं प्रयत्न करत असतो. आपण फक्त त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. परंतु जास्त अपेक्षा केल्यामुळं आजकाल वेगवेगळ्या घटना, वेगवेगळ्या बातम्या आपण पाहत असतो. तर कमीत कमी अपेक्षा ठेवून कमीत कमी आपण त्यांच्याकडनं जास्तीत जास्त संस्कार देणं गरजेचं आहे. त्यांच्याकडल्या ज्या अपेक्षा आहेत त्या कमीत कमी ठेवणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण सुद्धा लवकर उठलं पाहिजे, लवकर झोपलं पाहिजे. म्हणजे घरातीलच संस्कार जर आपण व्यवस्थित दिले तर मूल सुद्धा सुदृढ निकोप होईल. त्यानंतर पूर्वीचे जे साहित्य आहे, मी सांगितले की रामायण महाभारत असेल, त्याच्या कथा सुद्धा आपण मुलांना ऐकवणं गरजेचं आहे. त्यांच्याशी सुसंवाद साधणं गरजेचं आहे. हे सर्व करताना नक्कीच आपल्या लहान मुलांचा विकास छान होणार आहे. त्यांचं जेवणाचं वेळापत्रक बनवा. आपण जर बाहेर फिरायला गेलो तर आपण रिकामे जात असतो, कारण आपण आळस करत असतो. त्याच्या जागी जर आपण व्यवस्थित घरातली फळं फुलं जी काही फळं असतील किंवा घरातल्याच पाण्याच्या बाटल्या असतील, दुधाची बाटली असेल, आपण जर ते सोबत घेतलं तर लहान मुलांना आपण बाहेरचं अन्न देण्यापासून नक्कीच वाचू शकतो. किंवा त्यांच्या रूममध्ये असेल, ते अभ्यास करत असतील किंवा गाडीत असेल, प्रवासात असेल, तर त्यांच्यासोबत आपण छोटे छोटे घरातलेच फूडचे प्रकार जे वेगवेगळे पदार्थ आपण बनवून ठेवले तर ते नक्कीच मूल समोर दिसल्यानंतर नक्कीच खाईल आणि त्याचं आरोग्य सुदृढ राहील. बघा, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिकचा कमीत कमी वापर करायला पाहिजे. म्हणजे आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये तर पाहिलं, परंतु आजही आपण पाहतो की मुलाला जेवायला जरी सांगितलं तरी मूल आपल्याला मोबाईल मागतं, टी व्ही बघू दे म्हणतं. ठीक आहे, थोडा वेळ तुमचं टाइम टेबल ठरवून द्या, त्यांचं जेवणाचं टाइम टेबल, मोबाईलचं टाइम टेबल ठरवून द्या, जेणेकरून त्याला असं नाही वाटलं पाहिजे की आपल्याला सगळ्याच पद्धतीत बंधनं घातलेली आहेत. मग ही बंधनं जुगारून ते मूल आपल्या मनाचं वागतं आणि मग मूल आपल्या हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप खूप सारी माहिती आहे, परंतु आपल्याला वेळेचं बंधन आहे. आपल्याला पण दिवाळी साजरी करायची आहे, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायच्या आहेत, सर्वांशी संपर्क करायचा आहे आणि सर्वांना सकाळी दिदीने सांगितल्याप्रमाणे आपल्याला आनंदी फराळ वाटायचा आहे. आणि सर्वांना खूप खूप दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी सुद्धा माझा इथं एक्सपिरियन्स शेअर करेल की मी सुद्धा इथं वाढलेल्या वजनामुळेच त्रस्त झालेले होते आणि 2013 पासून मी प्रयत्न करत होते, जिम करत होते. आणि या जिममध्ये सुद्धा मी भरपूर प्रयत्न करत होते. अक्षरशः जिममधले लोक मला म्हणायचे की तुम्ही आमच्या जिमचे अँबॅसेडर आहात, इतका व्यायाम करायचे, परंतु खाण्याचं योग्य मार्गदर्शन मिळत नव्हतं. मिळालं ते तात्पुरतं असायचं. लाईफस्टाईल जी काय असते ती इथं आल्यावर कळाली. माझ्या कोचने लिंक दिली आणि इथं आल्यानंतर लाईफस्टाईल काय ते असते, लवकर उठणे, लवकर झोपणे, पाणी किती पिणे, झोपणे किती, आहार काय घेणं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला कळाल्या आणि त्यामुळं अमेझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन झाला. मी माझा इथं रिझल्टसुद्धा पाहू शकता तुम्ही की अतिशय सुंदर प्रकारे माझा रिझल्ट आलेला आहे. माझ्यामधलं फॅट निघलं आणि माझ्यामध्ये जो संधिवाताचा प्रकार होता, माझ्या डिलिव्हरीनंतर मी माझं डी.एड करत असताना आम्ही भरपूर समस्यांना सामोरे गेलेलो आहोत. डी.एड करत होते आणि डी.एड करत असताना माझा मुलगा झाला आणि त्यावेळेस 19व्या दिवशी मी कॉलेजमध्ये हजर होते आणि त्यामुळं माझ्या शरीरामध्ये खूप संधिवात झालेला होता आणि त्या संधिवातामुळं पूर्ण माझं शरीर सुजायचं, हातापायाच्या हालचाली करता येत नव्हते. अक्षरशः हे बोट असे सुद्धा होत नव्हते. गरम पाण्यात हात घातल्याशिवाय मला काहीही काम करता येत नव्हतं आणि मग सर्व सरांची मदत घ्यायला लागायची. म्हणजे इतक्या सर्व गोष्टींना मी सामोरे गेलेले होते. आणि आत्ता पाहताय मी छान पद्धतीनं वर्कआउट घेते. माझा वर्कआउट मी स्वतः करते आणि माझ्या घरातलं कुटुंब आनंदीदायक, अक्षरशः आनंद. आज आम्ही दोघांनी वर्कआउट केला आणि दोघांनी सकस संतुलित आहार घेतला. मी माझ्या मुलाला सुद्धा, तो हॉस्टेलला असतो आणि तो हॉस्टेलला असताना त्याला सुद्धा कळालं की आपल्या आरोग्यासाठी आहार कोणता असायला पाहिजे. आणि मग तो सुद्धा बोलला की आई तिथं तेलकट खूप असतं, मेसला असल्यामुळं तेल वापरलं जातं आणि कसल्याही पद्धतीचं तेल असतं. मग तो म्हटलं की मला माझा सकस संतुलित आहार माझ्यासोबत दे. मी त्याच्यासोबत त्याला कॅरी करून दिलेला आहे, त्याच्याजवळ शेकर दिलेला आहे आणि तो ज्यावेळेस नाश्ता असतो त्याला तेलकट नाश्ता दिसला की तो त्याचा सकस संतुलित आहार घेतो आणि आम्ही सुद्धा आमचा सकस संतुलित आहार घेतो. याच्यामुळं आम्ही निरोगी कुटुंब, निरोगी आनंददायी वातावरणात आहोत आणि खूप छान मला इथं संधी दिली. मेन म्हणजे थँक्यू म्हणून मी माझ्या कोचचे, ज्यांनी मला लिंक दिली आणि ज्याच्यामुळं मला हा प्लॅटफॉर्म मिळाला, जेणेकरून मी माझ्या आयुष्यामध्ये बदल करू शकले आणि मी आता इतरांच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी सुद्धा विडा उचललेला आहे. त्याच दृष्टीनं प्रयत्न सर्व सुरू आहेत.
खूप थँक्यू म्हणून मी माझ्या कोचला, थँक्यू म्हणून माझ्या मेंटरला शारदा पवार मॅडम आणि अरुण सर, आणि त्यानंतर थँक्यू म्हणून मी माझ्या सानप सरांना, की ज्यांनी आपल्यासाठी हा प्लॅटफॉर्म, म्हणजे आपण सर्वजण इथं एकत्र येत आहोत, नवीन फॅमिली, आणि खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. थँक्यू माय फ्युल, थँक्यू माय कोच. Yes. Thank you so